उद्या मुंबईत बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा होणार। मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख दिली नाही तर रेल्वे बंद करण्याचा कडूंचा इशारा। शेतकऱ्यांसाठीच्या आंदोलनात मनोज जरांगेही मैदानात। बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जरांगे नागपूरला रवाना। शेतकऱ्यांवर रात्री लाठीचार्ज करण्याचं सरकारचं प्लॅनिंग होतं। बडे मुद्देमध्ये बच्चू कडूंचा मोठा आरोप। न्यायालयाच्या आडून सरकार खेळी करत असल्याचा रविकांत तुपकर यांचा गंभीर आरोप। महिला डॉक्टरच्या हातावरचं आणि पत्रावरील अक्षर का जुळत नाही? मृत्यूनंतर डॉक्टर महिलेच्या बहिणीचं स्टेटस कोणी लाईक केलं? सुषमा अंधारेंचे पोलिसांना थेट सवाल। राज्य महिला आयोगावरती योग्य व्यक्ती नाही। तटकरेंनी चाकणकरांचा तातडीने राजीनामा घ्यावा। सीडीआर लीक करण्याचे अधिकार पोलिसांना कोणी दिले? अंधारेंचा हल्लाबोल। फलटणमधील डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्याआधी ओढणीचा फोटो काढला। लटकवलेल्या ओढणीचा सेल्फी काढून प्रशांत बनकरला पाठवल्याची सूत्रांची माहिती। पीएसआय गोपाल बदनेचा मोबाईल पोलिसांनी केला जप्त। बदनेच्या नातेवाईकांनी फलटण पोलीस ठाण्यात मोबाईल जमा केल्याची माहिती। प्रकरणाच्या तपासाला येणार गती। सीडी लावतो म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरातून 10 सीडी आणि पेन ड्राईव्ह चोरीला। एकनाथ खडसेंच्या दाव्यामुळे एकच खळबळ। राजकीय वर्तुळात चर्चा सुरू। राज्यभरात पावसाचा पुन्हा धुमाकूळ। लातूरमध्ये सोयाबीनचे ढीग गेले वाहून। कोकणात भात सडला तर जळगावात केळी भुईसपाट। मुंबईत इंडिया मेरिटाईम वीक 2025चं आयोजन। शिवरायांनी अरबी समुद्रात भारतीयांचं अस्तित्व दाखवलं। शिवरायांकडे दूरदृष्टी होती म्हणत मोदींकडून कौतुक। बिहारमध्ये 2/3 बहुमताने एनडीए सत्तेत येणार असल्याचा गृहमंत्री अमित शहांना विश्वास। बिहारमध्ये पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमारांचीच लाट। नेटवर्क 18ला दिली विशेष मुलाखत। दिवसभराच्या बातम्यांमध्ये सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी अमित गद्रे। आजच्या दिवसभरातल्या सगळ्यात मोठ्या बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करूया। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नागपुरात ठिय्या आंदोलन करणारे बच्चू कडू उद्या मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत। तोपर्यंत हे आंदोलन शांततेत सुरू राहील असं त्यांनी सांगितलंय। तर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख दिली नाही तर रेल्वे बंद करू असा इशारा कडू यांनी दिलेला आहे। राज्यमंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल हे सरकारकडून चर्चा करण्यासाठी दाखल झालेत। तर मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तुमच्या सर्व मुद्द्यांवरती चर्चा होईल असं आश्वासन या शिष्टमंडळानं कडूंना दिलंय। तर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंनी महाएल्गार पुकारलेला आहे आणि याच महाएल्गारला साथ देत हजारो शेतकरी नागपुरात दाखल झालेत। कर्जमाफीची मागणी करत या शेतकऱ्यांनी नागपूरमध्ये चक्काजाम आंदोलन केलंय। रेल्वे रोखल्यात। शेतकऱ्यांच्या या आक्रमक आंदोलनामुळे नागपूर पूर्णपणे जाम झालं होतं। एकीकडे आपण बघतो शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग या आंदोलनात आपल्याला बघायला मिळतोय। दुसरीकडे महामार्गावरती टायर जाळून निषेध नोंदवलेला आहे। तर तिसरीकडे आपण दृश्य बघतोय ज्या ठिकाणी रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न केला, रेल रोको केला। तर या सगळ्या आंदोलनामुळे एकंदरीतच वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। ट्रॅफिक जाम झालाय, ती सुद्धा दृश्य समोर येत आहेत। बच्चू कडू यांच्या आंदोलनाला प्रचंड असा प्रतिसाद मिळताना आपण बघतोय। आजच्या दिवसातली पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया। फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी गंभीर सवाल उपस्थित केलेत। डॉक्टर महिलेची आत्महत्या आहे की हत्या अशी शंका पुन्हा एकदा उपस्थित करत अंधारेंनी आज खळबळजनक पुरावे सादर केलेत।
डॉक्टर महिलेने आरोग्य विभागाकडे केलेली तक्रार आणि तिच्या तळहातावरती लिहिलेल्या शेवटच्या संदेशाच्या हस्ताक्षराची अंधारेंनी तुलना केली. हातावरील आणि पत्रातील निरीक्षक शब्दावरती अंधारेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. तसंच मृत डॉक्टर महिलेच्या बहिणीने एक स्टेटस व्हॉट्सअॅपला ठेवलेलं होतं. ते स्टेटस 11:06 महिला डॉक्टरने लाईक केलंय. डॉक्टरने 7 वाजता आत्महत्या केली असं सांगितलं जात असेल तर मृत डॉक्टर तरुणी रात्री 11 वाजता स्टेटस लाईक कशी करू शकते असा गंभीर प्रश्न अंधारेंनी उपस्थित केलाय. सीडीआर लीक करण्याचे अधिकार पोलिसांना कोणी दिले? पोलीस काही लपवण्याचा प्रयत्न करतायत का असा थेट सवालच अंधारेंनी पोलिसांना केला आहे. 9 वेळा निरीक्षक शब्द आला आणि त्याची वेलांटी दुसरी आहे. अगदी त्याच वेळेला तिच्या हातावर जो निरीक्षक शब्द आलेला आहे त्याची वेलांटी पहिली आहे. आणि हे धक्कादायक आहे. मी अजिबात कुठलीही गोष्ट वेग मांडत नाहीये. मी फार जीव तोडून मांडतेय. भाजप प्रायोजित जी पत्रकार परिषद झाली ज्याच्यामध्ये निंबाळकरांच्या प्रवक्त्या म्हणून महिला आयोगाच्या व्यक्ती तिकडे बसल्या होत्या, त्यांनी त्याच्यावर काहीच सांगितलं नाही, पण मुलीच्या सीडीआर बद्दल त्या बोलल्या. आता मला पोलिसांना प्रश्न विचारायचे आहेत की पोलिसांना हा अधिकार कुणी दिला की त्या मुलीचा जो मोबाईल असेल तो मोबाईल आणि तिचं जे काही सीडीआर असेल ते लीक करायचा. बहिणीने एक स्टेटस ठेवलेला होता व्हॉट्सअपला आणि तो स्टेटस 11:06 लाईक केलेला आहे. तो तिच्या मोबाईलवरचा हा स्क्रीनशॉट आहे दादा. हो, आता जर तिचा मृत्यू जर आधीच तुम्ही दाखवत असाल तर नंतर 11 वाजता ती हा व्हॉट्सअप स्टेटस लाईक कसा काय करते? वेळा चुकतायत का? पोलीस काही लपवायचा प्रयत्न करतायत का? आणि म्हणून आमचा पोलिसांवर संशय आहे. निंबाळकरांना माझा प्रश्न आहे, त्यांच्या वकिलांना प्रश्न आहे. त्यांचे वकील कॉप्या करून पास झालेले नाहीत, ते हुशार आहेत अशी माझी धारणा आहे. माझा विश्वास आहे की ते अत्यंत विद्वान आहेत. माझा त्यांना प्रश्न आहे की जर तुम्हाला असं वाटतंय की 34 नाईक निंबाळकर, रणजित नाईक निंबाळकर फलटणमध्ये आहेत, तर ते 33 कोण आहेत दुसरे की ज्यांच्याकडे नागटिळक आणि शिंदे नावाची पीए आहे? राजकीय हेतूने प्रेरित होऊन